नारायण नारायण. भारतवर्षात उज्जैनी नगरी म्हणून पावन नगर होते. एक महान शिवभक्त जितेंद्रिय चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या याच योग्यतेमुळे त्याला चिंतामणी नावाचे एक अमूल्य असे रत्न प्राप्त झाले. त्या रत्नास तो नेहमी आपल्या गळ्यात परिधान करून राज्याचा कारभार पाहत असे. कसला ओरडण्याचा आवाज आहे? महाराज, हा तर रिपुदमन. त्यानं आपल्या राज्यावर आक्रमण केलेले दिसून येते. कुठे आहे तो चंद्रसेन? अरे, असा लपून काय बसला आहे? ये समोर. ये. अरे मी आलाय. बघतोच तू माझ्यापासून कसा वाचतोय ते. अरे, कोण आहेस तू? तू आहेस तरी कोण? आणि का माझ्या नावाचा जप करतोयस? हा मी उभा आहे तुझ्या समोर. बोल, काय हवंय तुला? अरे, कोण काय विचारतोस? मी आहे राजा रिपुदमन आणि मला तुझ्या गळ्यातला हा तो चिंतामणी हवा आहे. नाहीतर युद्धास तयार हो. युद्धास तयार हो. अरे, तुला हा चिंतामणी मिळणार तर नाहीच, पण जर तू युद्ध केले तर तुला तुझ्या जवळचे सर्व टाकून इथून पळ काढावा लागेल. अरे, एवढा अहंकार? तर हो मग युद्धास तयार. माझ्याशी युद्ध. आणि राजा चंद्रसेन आणि राजा रिपुदमन यांच्यात घनघोर युद्ध होते. आणि या युद्धात रिपुदमनाचे हत्यार खाली पडते आणि चंद्रसेन त्याच्यावर प्रहार करणार तेवढ्यात रिपुदमन क्षमा मागतो. क्षमा क्षमा करा. क्षमा करा. राजा चंद्रसेन त्याला मोठ्या मनाने क्षमा करा महाराज.
चंद्रसेनने आज मला परास्त केले, मला परास्त केले, मला परास्त केले. ठीक आहे, पण त्याला मारल्याशिवाय मी थांबणार नाही. थांबणार नाही. प्रकट हो, प्रकट हो, हे दूषण राक्षसा. प्रकट हो, प्रकट हो, प्रकट हो, प्रकट हो, हे दूषण राक्षसा. प्रकट हो. कोण बोलतंय? मला बोलवतोय कोणीतरी. बोल राजा रिपुदमन, बोल. हे महाभयंकर राक्षसा, हे दूषणा, मला मदत कर, मदत कर. त्या चंद्रसेनानं मला पळवून लावले. मला या युद्धात त्याला मारण्यासाठी तू मदत कर. तो अरे त्याला तर असा उचलून आणतो. कर, युद्धाची तयारी कर. नारायण नारायण. राजा रिपुदमन पुन्हा युद्धाच्या तयारीला लागतो. इकडे राजा चंद्रसेन आपल्या जनतेशी हितगुज करीत असतो. तेवढ्यात मोठा कोलाहल ऐकू हा तोच रिपुदमन आहे. हा पुन्हा आला. आज त्याला जिवंतच सोडत नाही. थोडा मोठा आवाज करीत ती राक्षस अवतारी चाल करत येतात आणि दोघांत घनघोर युद्ध दूषण राक्षस सर्व जनतेचे हाल करतो, त्यांना मारतो. नारायण नारायण. हे राजा चंद्रसेना, तू असा धीर सोडू नकोस. त्या भोलेनाथाची आराधना कर, तपश्चर्या कर. हे भोलेनाथा, वाचवा, या दुष्टापासून आमची रक्षा करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा ओंकार ऐकून कैलासात शिवजी ध्यानमग्न अवस्थेतून जागी होतात. हा प्रकार पाहतात आणि अवतार धारण करू लागतात.